एप्रिलचे पैसे न आल्याने अनेकांची चिंता वाढली होती. पण हे पैसे नक्की अडकले तरी कुठे होते? पण घाबरू नका, सरकारी पातळीवर नवीन मंजुरी मिळालेली आहे आणि यावर त्वरित तोडगा सुद्धा निघालाय. 1 एप्रिलला नव्या विभागाने सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 22 एप्रिलपासून या रखडलेल्या निधीचं वाटप सुरू झाले. दिव्यांग बांधवांना दरमहा मिळणाऱ्या 2,000 रुपयांच्या मानधनासाठी साहजिकच खूप मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असते. आधीचे 11.45 कोटी अपुरे पडले, पण आता उर्वरित लोकांसाठी तब्बल 12.54 कोटींचा नवीन निधी मंजूर झालाय. 22 एप्रिलला वाटप सुरू झालं खरं, पण निधी लगेच संपला. अनेकांची खाती रिकामीच राहिली. हेच विलंबाचे मुख्य कारण. मात्र आता या नवीन 12,54,00,000च्या निधीमुळे एप्रिलचे सर्व प्रलंबित पैसे नक्की मिळणार आहेत. बरं, हे झालं मानधनाचं. पण याच काळात कार्यालयांची प्रशासकीय कामे अचानक का थांबली होती? कारण योजनांचा वेतनेतर प्रशासकीय निधी पूर्णपणे संपला होता. त्यामुळे साहजिकच संपूर्ण राज्यभरात कामकाज ठप्प झाले. अखेर 30 एप्रिलला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला. हा महत्त्वाचा निर्णय नक्की काय होता? चला पाहूया. संजय गांधी योजनेला 47.75 कोटी आणि वृद्धभूमी व शेतमजुरांसाठी 19.15 कोटींचा प्रशासकीय निधी आता नव्याने मिळाला. या भरीव रकमेमुळे राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांचे कामकाज आता पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. थोडक्यात म्हणजे एप्रिलची थकबाकी मिळेल, रखडलेली कामे मार्गी लागतील आणि सर्व लाभार्थ्यांना आता जलद सेवा मिळेल. सध्याचा प्रश्न तर सुटलाय, पण भविष्यात या कल्याणकारी योजनांचे वाटप खरोखरच असेच विनाअडथळा सुरू राहील का?